विकसित भारत 2047 पर्यंत भारताला एक विकसित राष्ट्र बनवण्यासाठी सरकारने एक महत्त्वाचा दृष्टिकोन आहे, जो आर्थिक विकास, सामाजिक प्रगती, पर्यावरणीय स्थिरता आणि सुशासन अशा विविध पैलूंवर आधारित आहे. हा पैलू तरुणाई, गरीब जनता, स्त्रिया आणि शेतकरी या 4 स्तंभांवर मुख्यतः आहे. हा दृष्टिकोन प्रत्यक्षात उतरवण्यासाठी शासनाने अनेक कार्यक्रम राबविण्यास सुरुवात केलेली आहे. यासाठी आमच्या विद्यालयाने एक प्रकल्प सादर केलेला आहे. प्रकल्पाचे नाव आहे जलशुद्धीकरण यंत्र. प्रॉब्लेम: पाण्याच्या टाकीमध्ये माती, खडे वगैरे अशी इत्यादी पदार्थ त्याच्यात जातात व पाणी हे अशुद्ध होते. पाणी हे नदी, तलाव, बंधारे या विहिरी यांमधून येत असते व ते अशुद्ध असते. पाण्याची चव, वास ही बिघडते व त्यापासून विविध आजार हे निर्माण होतात. उदाहरणार्थ कावीळ, हगवण इत्यादी आजार हे तयार होतात. ह्या यंत्राचा वापर करून आपण टाकीतील जो अशुद्ध पाणी आहे ते बाहेर काढू शकतो. बघू शकता की अशुद्ध पाणी हे बाहेर येत आहे आणि थोड्या वेळाने शुद्ध पाणी येत आहे. हे यंत्र गाळ काढण्याचे काम करत आहे. हे यंत्र ज्या ठिकाणी ठेवले तेथील अशुद्ध पाणी हे बाहेर जात आहे. या ठिकाणी टाकीतला गाळ बाहेर येतो आणि शुद्ध पाणी यायला सुरुवात झालेली आहे. धन्यवाद.